काय उणे अशी म्हण पुण्यासह संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे। आता अशी म्हण पडण्याचं कारण म्हणजे पुण्यात अशा काही अजब गोष्टी घडत असतात ज्याचा कोणावरही विश्वास बसणार नाही। आणि अशीच एक प्रचिती किंवा अशीच एक अजब गोष्ट पुन्हा एकदा पुण्यात घडलेली आहे। एका तरुणाने चक्क आपण पोलीस झाल्याचे खोटे फ्लेक्स जे आहेत ते लावले। एवढंच नाही तर व्हॉट्सॲपवरती वर्दीतले फोटो देखील शेअर केले। आता साहजिकच मनात एक प्रश्न तुमच्या उद्भवलेला असेल की एवढा सगळा खटाटोप कशासाठी? तर कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल। या तरुणाने हे सगळं केलं कारण की त्या तरुणाचं लग्न ठरत नव्हतं। समाजावरती आणि मुलींवरती इम्प्रेशन पाडण्यासाठी त्याने हा सगळा खटाटोप जो आहे तो केलेला आहे। आता विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणाची माहिती जेव्हा पोलिसांना कळली तेव्हा या तरुणावरती विरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। ऋषिकेश राजू जाधव असं या तरुणाचं नाव आहे। त्याच्यामुळे हा संपूर्ण प्रकार जेवढा हास्यास्पद वाटतो तेवढाच तो धक्कादायक देखील आहे। या संपूर्ण घटनेची माहिती पुणे पोलिसांनी दिलेली आहे। DCP संभाजी कदम यांनी नेमकी काय माहिती दिलेली आहे, काय घटनाक्रम होता, कशा प्रकारे या आरोपीला अटक करण्यात आली किंवा आरोपीकडून ही माहिती घेण्यात आली पाहूयात। आणि आपण काय कारवाई केली, कशासाठी त्यांनी? आपल्याकडे ऋषिकेश जाधव हा तिडके डेअरी नरे या ठिकाणी राहणारा व्यक्ती आहे। 26 वर्ष त्याचं वय आहे। लग्न जमत नाही म्हणून त्यांनी हा प्रकार केल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न होत आहे। तो एका विवाहित मुलीच्या प्रेमात सुद्धा पडला होता, परंतु त्याचं कुठल्याही परिस्थितीत लग्न जमत नव्हतं म्हणून त्यांनी नोकरी आहे असं भासवण्यासाठी खोटच पोलीस भरती झाला असं स्वतः जाहीर करून तसे बॅनर लावला आणि त्यावरून त्यांनी शुभेच्छाचे फलक पण लावले त्या नारे भागात। आपल्या लक्षात आल्यानंतर आपण आपली ड्राईव्ह सुरू होता की इलिगल वोटिंग आणि पोस्टर्स संदर्भात चौकशी केल्यास असं निष्पन्न झालं की त्यांनी हा पोलीस भरती सुद्धा झाली नाही आणि पोलीस भरती आहे असं दाखवून फसवणूक केली। त्याच्यानुसार त्याच्यावरती तो गुन्हा दाखल केला डिफेसमेंट विथ 204 BNS प्रमाणे। तर परंतु त्याचं मेन कारण त्याला विचारलं त्यांनी सांगितलं की लग्न जमत नव्हतं, त्यामुळं दाखवण्यासाठी की मी नोकरी लागलेला आहे असं खोटं भासवून त्यांनी तो करण्याचा प्रयत्न केला। त्यावरून आम्ही पोलिसांनी कारवाई केलेली आहे। सर काही त्याला पाहुणे वगैरे पाहिले त्यासाठी त्यांनी बॅनर लावले वगैरे असं काही आणि तो काय करतो सध्या? आणि तो काही करत नाही त्याच्यामध्ये। तो त्याचं एका मुलीवर प्रेम होतं, परंतु काही त्याला अटी कंडिशन असतील की त्याला जॉब नव्हतं, त्यासाठी हा बनाव रचलेला निष्पन्न झालं। त्यांनी हा पोस्टर लावून त्याच्या स्टेटसवर ठेवलं होतं। बाकी काही त्या भागात एक पोस्टर पण लावलं होतं आणि बाकीच्या लोकांना पण तो सांगतो की मला माझी पोलीस भरतीमध्ये निवड झालेली आहे। तर याचं खोटं भासवून पोलीस आहे असं दाखवून त्यांनी ते दाखवण्याचा प्रयत्न केला। त्यावरून तो पोलिसांनी ती कारवाई केली। सर पण कसं कळलं की ते पोलीस भरती झालाय नाही झालाय ते निष्पन्न कसं होणार? आपले बीट मार्शल असतात किंवा आपल्या भागामध्ये जे इलिगल पोस्टर्स बॅनर असतात त्याची चौकशी आम्ही नेहमीच करतो आणि असेल जर लागलेलं असेल तर त्याच्यावर पोलीस तात्काळ कारवाई करते। तर ही चौकशी करत असताना निष्पन्न झाली की असं अजून पोलीस भरती झालेली ज्याची त्यांनी लावलेलं आहे त्याचं ते चेक केलं, व्हेरीफाय केलं तर असं ते खोटं निष्पन्न झालं। त्यावरून तो आपल्याला लक्षात आला। तो काय करतो, जॉब वगैरे करतो का काय? तो जॉब वर काही करत नाही, त्याचे आईसोबत तो राहतो नरे त्या तिडकेच्या आसपास। तो काही करत नाही, परंतु लग्न जमण्यासाठी त्याने हा प्रकार केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। नाही, मुलीचं नाव आता आपण सांगू शकत नाही। त्याच मुलीशी लग्न करायचं नाही, त्याचं लग्न जमत होतं आणि एका मुलीशी त्याचं प्रेम संबंध होते, परंतु ती पण काहीतरी विवाहिता होती, म्हणजे घटस्फोटित होती। परंतु तिथंही त्याला काही अटी कंडिशन असतील, परंतु त्यासाठी त्यांनी हा प्रकार केला। परंतु हा चुकीचा आणि खोटा प्रकार निष्पन्न झाल्यानंतर ती पुढची कारवाई पोलिसांनी केली आहे। नाही, हा तपास आता पोलीस करत आहेत।